कर्तव्यावर हजर असलेल्या महिला वाहकाचा आगार प्रमुखानं विनयभंग केल्याची घटना शेगाव येथील बस स्थानकात घडली। महिला वाहकाच्या तक्रारीवरून शेगाव एसटी आगाराचे आगार प्रमुख गोविंद जवळजाळ यांच्या विरोधात शेगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 35 वर्षीय महिला एसटी वाहक ही ड्युटी मिळवण्यासाठी शेगाव बस स्थानकात बसली होती। तर ड्युटी मिळवण्यासाठी आगार प्रमुखाची मागणी पूर्ण करा असा मेसेज मिळाल्यावरून ही महिला वाहक बस स्थानकामधील आगार प्रमुखांच्या केबिनमध्ये गेली। तर आगार प्रमुख गोविंद जवळजाळ यांनी महिला वाहकाचा विनयभंग केला असा आरोप महिलेने केला आहे। या संदर्भात एसटी कर्मचारी प्रमोद पोहरे, मोहम्मद रिजवान यांच्यासोबत या महिलेनं शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली। तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी आगार प्रमुख गोविंद जवळजाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। तर गुन्हा दाखल होताच आरोपी जवळजाळ फरार झाल्याची माहिती आहे। शेगाव बसस्थानक येथे एक महिला आम्ही दुपारी 1 वाजता दरम्यान मी आणि माझे सहकारी मित्र मोहम्मद रिजवान हे उभे असताना आमच्याकडे रडत आली आणि म्हणाली की भाऊ मी डेपो मॅनेजरकडे गेली होती, त्यांनी माझा हात धरला आणि वाईट उद्देशानं मला बेंचवर बसवले असं म्हणून मी घाबरली आणि तुम्ही समोर दिसले म्हणून तुम्हाला सांगायला हा प्रकार आले आणि सदर प्रकार त्या महिलेने आम्हाला सांगितला आणि म्हणाली की आमच्यासोबत पोलीस स्टेशनला तुम्ही चला। आम्ही सहकार्याच्या हिशोबानं त्या महिलेला घेऊन शेगाव पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला। सदर डेपो मॅनेजर शेगाव गोविंद जवळजाळ यांचे विरुद्ध पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे। आता काय मागणी आहे तुमची? आता मागणी अशी आहे की अशा प्रकारे आज एसटी मध्ये महिलांची सुरक्षितता राहावी म्हणून एसटी महामंडळाचे अभियान राबवले जात आहे की महिलांना जो कोणी त्रास देत असेल त्याला त्याची जागा दाखवा। तर माझी एसटी महामंडळाची मागणी आहे, जर एसटीतले हे बोले जर एसटीच्या महिला वाहकांना जर त्रास देत असतील आणि त्यांचा हात धरत असतील आणि विनयभंगाचा प्रकार करत असतील तर अशा गोविंदा जवळजाळ डेपो मॅनेजर शेगाव याला तात्काळ निलंबित करण्यात यावे, अन्यथा आम्हाला फार मोठ्या प्रमाणात आंदोलन करावे लागेल अशी मी सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने मागणी करतो। आणि या गोविंदा जवळजाळ डेपो मॅनेजरने या महिलेवर पुरेपूर दबाव आणला आणि शेगाव पोलिसांच्या कॅबिनमध्ये जाऊन या महिलेला समोरासमोर केलं। वास्तविक असा प्रकार करू नये यासाठी सुद्धा डेपो मॅनेजर जबाबदार आहे, यांच्यावर तात्काळ पोलिसांनी परत कारवाई करावी अशी मागणी आम्ही कर्मचाऱ्यांच्या वतीने करतोय।